यू शेप स्पेसेस. म्हणजे माझ्या मते यू शेप पीपल्स लाईव्स. ओके, सो हे एक अत्यंत सुंदर आणि खूप पॉझिटिव्ह काम आहे. कारण सगळ्याच्या एंडला एव्हरीबडी इज हॅपी, क्लायंट इज हॅपी, यू आर हॅपी. सो तुम्हाला जर मी म्हटलं की तुमचं प्रोफेशन एका वाक्यात डिस्क्राईब करा, तर तुम्ही काय सांगाल? माझ्या मते आमचं प्रोफेशन वन ऑफ द बेस्ट प्रोफेशन. वा. म्हणजे मेनी कॉलेजेस कॉल मी फॉर दिस. त्यांचं ओरिएंटेशन असतं म्हणा किंवा मग त्यांचं ग्रॅज्युएशन सेरेमनी असते. तर त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस त्यांना माहिती नसतं अशा खूप गोष्टी. तर मी नेहमी त्यांना हेच सांगत असतो की आपलं जे प्रोफेशन आहे ते माझ्या मते जगामध्ये सगळ्यात भारी प्रोफेशन आहे. अरे वा. त्याचं कारण आता जर तुम्ही खरोखर बघितलं, असं म्हणतात की आर्किटेक्चर इज मदर ऑफ ऑल आर्ट्स. आता या सगळ्या प्रोफेशनला जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी इमोशन्स कसे आहेत तुम्ही बघा. फक्त असे वेगवेगळे त्यांचे विचार असतात. कशातही असं ब्युटिफुल असं एंड नाहीये. मी काहीतरी, पण आम्ही केल्यानंतर पैसे मिळो न मिळो, त्रास हो किती काय हो, इतकं छान वाटतं, इतकं छान वाटतं त्या क्लायंटच्या चेहऱ्याकडं, त्याच्या ह्याच्याकडे. कारण त्याचं ते ड्रीम असतं. म्हणजे प्रोजेक्ट छोटा असो मोठा असो काही असो, पण तो चेहऱ्यावरचा भाव पाहिला की असं वाटतं यस आपल्याला काहीतरी मिळालं. आणि आमच्या प्रोफेशन मध्ये ते आहे. खरंय. पण सर, आणि ह्याच्याहून सुंदर डिस्क्रिप्शन मी तरी ऐकलं नाहीये या प्रोफेशन बद्दल. मी म्हणला ना, खूप पॉझिटिव्ह आहे. मी आता हे मुलांना जेव्हा समजायला सांगतो त्यांना मी काय सांगतो माहितीये का, की हे जे प्रोफेशन आहे इतकं छान आहे की याला हॉबी करा. आपण जर का हे हॉबी केलं तर आपणच आपला कॅनव्हास आहे, काही रंगवा. क्लायंटला काय माहितीये, पैसे क्लायंटचे, सगळं क्लायंट, आनंद आपला. असं तुम्ही जगा. क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन मी काम करूनच घेतो. तर असं जर जगलात की मला याच्यातनं आनंद मिळतोय तर तुम्ही आयुष्यभर आनंदी राहाल. ब्युटिफुल. कुठली गोष्ट क्रिएट करताना हे करते छान राहायचं. अगदी खरं.